ऊर्जा ही मला हीच ऊर्जा आहे खरी, पारमार्थिक ऊर्जा आहे मला कोणी काही म्हटलं तरी माझा इतका आत्मविश्वास आहे, हा देह पडेपर्यंत माझ्यात बदल होणार नाही, होऊ नये अशी त्याच्याकडे मागणी आहे. माझा शेवटचा श्वास तुझ्या चिंतनातच गेला पाहिजे. ज्या दिवशी माझा श्वास जो चिंतन होणार नाही त्या दिवशी मला इथून उकेल ठेवायचं नाही, ही मागणी आहे त्याच्याकडे. पानसंग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल. प्रवरामाईच्या तीरावर वसलेल्या अगस्ती ऋषींचे स्थान असलेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द हे एक छोटंसं गाव. या गावातील कैलासवासी रंगूबाई व कैलासवासी रामचंद्र भीमाजी वैद्य यांचा 3 मुलांचा अर्थात श्री गंगाधर, श्री विष्णू आणि कैलासवासी भास्कर असा 3 भावंडांचा मोठा परिवार. याच परिवारातील वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणाऱ्या छोट्याशा किराणा दुकानाच्या बरोबरच शेती व्यवसाय समर्थपणे पेलणाऱ्या श्री विष्णू रामचंद्र वैद्य बाबांचा 88वा अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांच्या संघर्षाच्या आयुष्यात पत्नी म्हणून सदैव साथ देणाऱ्या सौ बबूबाई यांचा 81वा अभिष्टचिंतन सोहळा, त्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा छोटासा प्रयत्न. थोडं पुढं जाऊ गड्या पाऊल थकलं नाही. वडील कैलासवासी रामचंद्र कोंडाजी वैद्य यांनी इंग्रज सरकारच्या काळात शिक्षक म्हणून काम केले. मुलांच्या लहानपणातच रामचंद्र यांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी आई रंगूबाई यांच्यावर येऊन पडली. इंग्रज सरकारच्या काळात खडी फोडणे, विडी काम करणे हे उपजीविकेचे साधन असल्यामुळे प्रचंड कष्ट तत्कालीन काळात आई रंगूबाई यांनी केले. 2 नोव्हेंबर 1935 साली जन्मलेल्या विष्णू यांनी 1941 साली वडिलांच्या निधनामुळे पहिलीतच शिक्षण सोडावे लागले. पुढे कुटुंबाच्या संघर्षाच्या परिस्थितीत चिकणी या ठिकाणी मामाच्या गावाला 5 वर्ष त्यांचे वास्तव्य झाले. तेथेही विडी कामगार म्हणून अनेक वर्ष काम करावे लागले. सुगाव खुर्द येथे 1955 साली सुरू केलेल्या छोट्याशा किराणा दुकान व्यवसायाला त्यांनी चालना दिली. याच काळामध्ये शेती व्यवसाय, बिडी बांधणे ही कामे सुद्धा त्यांना करावी लागली. याबरोबरच ग्रुप ग्रामपंचायत कळस आणि सुगाव या ग्रामपंचायतचे 1957 ते 1970 यामध्ये उपसरपंच म्हणून काम पाहायची संधी मिळाली. नंतर सुगाव खुर्द ग्रामपंचायतचे 1975 ते 1995 या काळात प्रथम सरपंच म्हणून 25 वर्ष त्यांनी यशस्वीरित्या बिनविरोध काम पाहिले. 1960च्या दशकात चिकणी तालुका संगमनेर येथील असणाऱ्या शेतकरी विडी कामगार असणारे कैलासवासी गोविंदराव वरपे यांची कन्या बबूबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कुटुंबाच्या संघर्षाच्या काळात पत्नी बबूबाई यांनी विष्णू बाबांना आयुष्यभर साथ दिली. विष्णू बाबांच्या आणि बाबूबाईंच्या विवाहाची मजेशीर गोष्ट बाबा नेहमी आपल्या नातवंडांना सांगत असतात. 1956ला लग्न झालं. मी 21व्या वर्षात आणि ही बाई आहे ना ही 14 वर्ष. बैलगाडी, ज्या बैलगाडी आमच्या 10-15 गाड्या गेल्या इथून. आणि 1956ला बँड लावला आम्हाला. बँड होता, बसायला घोडा, एकदम भारी, आणि सर्व चिकणीतून मिरवणूक काढली. पायात बूट, उल्लन कोट, म्हणजे काळा कोट आणि बँड. चांगलं लग्न केलं. पण लग्न चांगलं केलं, पण त्याच्या बापानं पैसे घेतले आमच्याकडून थोडे. ते म्हणे हो मला एवढा खर्च पेलोच नाही, तुम्ही 500-700 रुपये तरी द्यायला पाहिजे. दिले मग 700 रुपये गुळशिरात. त्या टायमाला गुळशिरात होता त्या काळामध्ये, पण चांगला करायचे. मग नवरदेवाला तट्ट्याची गाडी, त्याने मग तट्टा बिटा सजवला, बैल गेलं. मग तिकडून आल्यानंतर आगस्तीला जायचं, गाडी तट्ट्याची आणि नवरा आगस्ती जायचं. अशा पद्धतीनं आमचा विवाह तिथं झाला. सासू रंगूबाई यांच्या आज्ञेशिवाय कुठलेही काम बबूबाईंनी आयुष्यामध्ये केले नाही. आपले पती यांच्या सदैव पाठीशी प्रत्येक क्षणाला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपल्या मुलांना, नातवांना मायेचा संस्कार आजी यांनी कायम दिला. आता हे मुळात जास्त त्याला गेलं ना, मुळं सासुरात भरपूर भोगला ते ना. माझाही सासुरात भोगला भरपूर, खरं सांगतो मी, आणि आमच्या आईचा भोगला. पण आता असं येते, शेवट वयाच्या मानाने वय झाल्यानंतर तिला मी वागून घेतो. शेवटचे काय करायचं आता, कौड त्रास द्यायचा, शेवट तोड राहिले.
वडिलांचे छत्र लहानपणातच हरपल्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी आई आणि या मुलांवरती होती. अशा काळात मोठा भाऊ श्री गंगाधर आणि लहान भाऊ कैलासवासी भास्कर यांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या शिक्षणाचा त्याग करणारा भाऊ म्हणजे विष्णू बाबा होते. कुटुंबाची सर्व जबाबदारी विष्णू बाबांनी आपल्या खांद्यावरती घेतली. शिक्षणातून एखाद्या कुटुंबाची प्रगती साध्य होते हे ब्रीद वाक्य त्यांनी सिद्ध केले. आपल्या वडिलोपार्जित असणाऱ्या 10 ते 11 एकर शेताला 36 एकरापर्यंत वाढवण्याचे काम सर्व भावंडांनी मिळून केले. तत्कालीन काळात शेत जमीन करण्यासाठी पाईपलाईनची अत्यंत आवश्यकता होती. अशा काळात प्रवरा नदीवरून पाईपलाईन आणून ती सर्व शेती बागायती बनवली. आईवर जबाबदारी आल्यानंतर आईनी त्या काळात आपला कोरडवाहू होता सुगाव. आई वडिलांना म्हणजे आजोबा थकले होते, त्यांचंच भागत नव्हतं. मग आता सांभाळलं, या पोरांना सांभाळायचं कोणी. मग आईने अकोल्यात राहिली आणि अकोल्यामध्ये इंग्रज सरकारच्या काळामध्ये खडी ही आमची आई खडी फोडली 4 आणि रोजाना खडी रस्त्याची त्या काळामध्ये. आणि आमचं संगोपन केलं. आणि मग आम्हाला लहानपणी असताना 46 नेलं तिकडं नेल्यानंतर मग आम्हाला विड्या शिकवल्या. मग आता हे सर्व बाहेर गेले. हा एक धाकटा होता. ही जबाबदारी सर्व कुटुंबाची आजी सर्व कुटुंबाची जबाबदारी आईची आणि आमच्या सर्व कुटुंबाची माझ्यावरच पडली. कारण की आता भाऊ शिक्षक झाला, मग बाहेर धाकटा भाऊ तिकडं पुण्याला शिकला, BSc MSc झाला, तो तिकडं कॉलेजला लागला. मग आता हे बाहेर गेल्यामुळं इथले आजी आई हे सर्व संगोपन आम्हाला केलं. 1949 पासून वारकरी संप्रदायाचं अविरत बाबांनी काम सुरू ठेवले. जगाला आदर्शवत असणाऱ्या पंढरपूरच्या वारीमध्ये 1950 ते 2010 पर्यंत पायी वारी करण्याचे भाग्य बाबांना लाभले आणि पांडुरंगाची सेवा करता आली. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी नारायण हरी या उक्तीप्रमाणे आपला दिनक्रम बाबांनी कधीही चुकवला नाही. पहाटे 4 वाजता उठून आपली सर्व कामे उरकून पहाटे काकडा आरती केल्याशिवाय इतर कामकाजाला सुरुवात न करणाऱ्या बाबांनी उभ्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत गाथा, नामदेव गाथा, रामायण कथा, संत तुकाराम महाराजांचा तुकाराम गाथा इतर सर्व धार्मिक ग्रंथांचे पारायण करून घरामध्ये सांप्रदायिक वातावरण कायम ठेवले. वयवर्ष 88 असताना सुद्धा अत्यंत अचूक आणि स्पष्ट वाचन त्यांचे अविरत सुरू आहे. आपुल्या इता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण दांडेकर मामा यांची अनेक प्रवचनं, कीर्तनं ऐकण्याचं भाग्य बाबांना लाभले. आपल्या सुगाव खुर्द गावामध्ये असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची गेली 40 वर्ष नियोजन हे बाबांनी केले. सुगाव मध्ये सुरू असणाऱ्या महादेव मंदिराच्या उभारणीमध्ये मोठे योगदान हे बाबांनी दिले. याबरोबरच अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा बाबांनी सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, कार्यक्रमांमध्ये अन्नदान सुद्धा बाबांनी केले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार कसा करावा हा बबूबाई यांनी विष्णू बाबांच्या मदतीने सार्थ पाळला. आपल्या तत्वांशी कायम प्रामाणिक असणारे बाबा रुबाबदार, कणखर जरी दिसत असले तरी प्रेमळ धाक सदैव आपल्या मुलांवर आणि कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा ठेवला. प्रत्येक असणाऱ्या कामांमध्ये माझे कौतुक नको, माझा उदो उदो नको, माझा कौतुकाला सार्थ विरोध आहे. आयुष्यात पैसा नको, आयुष्यात माणसे जोडा जी सदैव कामी पडतील. या विचारांच्या असणाऱ्या बाबांनी आयुष्यभर माणसं जपण्याचं काम केलं. वडिलांच्या जाण्यानंतर मोठे बंधू श्री गंगाधर उच्च शिक्षित झाले. त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर अनेक वर्ष काम केले. लहान बंधू कैलासवासी भास्कर यांनी कृषी पदविका प्राप्त केल्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुणे या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केले. याबरोबरच सौ गुलाबबाई व पुतणे श्री विजय गंगाधर वैद्य हे शेती व्यवसाय करतात. सौ संगीताताई या गृहिणी असून श्री बाळासाहेब गंगाधर वैद्य हे तज्ञ वकील म्हणून अकोले तालुक्यात प्रसिद्ध आहेत. सौ स्वाती व श्री शिरीष भास्कर वैद्य हे जर्मन कंपनीमध्ये पुणे या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर पदावर काम करतात.
पुतणी प्राध्यापिका डॉक्टर जयश्री पांडुरंग जाधव या MBBS MD शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्या प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक आणि संगमनेर येथील प्रसिद्ध असणाऱ्या कान्हा बाल रुग्णालयाचे संचालिका म्हणून काम पाहतात. सौ संगीता अनिल खुळे या नामांकित अशा सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी प्राध्यापक पदावर काम करतात. बाबांचा परिवार सौ आशा व श्री उत्तम विष्णू वैद्य आणि सौ सुमन व श्री सुधाकर विष्णू वैद्य हे शेती व्यवसाय करतात. सौ मनीषा या शिक्षिका म्हणून पुणे येथे व श्री दिनकर विष्णू वैद्य हे अल्फा लावल कंपनी पुणे मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. तसेच विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे या संस्थेत विश्वस्त म्हणून काम पाहतात. सौ अलकाताई शेती करतात व श्री राजेंद्र विष्णू वैद्य हे अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये टेक्निशियन पदावर काम करतात. कन्या सौ प्रमिला पंढरनाथ नवले या गृहिणी असून जावई पंढरनाथ नवले यांच्या मेडिकल व्यवसाय क्षेत्रामध्ये मुंबई येथे मदत करतात. कुठल्याही कुटुंबाची प्रगती ही शिक्षणातून सार्थ होत असते. त्याप्रमाणे एका पिढीने व्यवसाय केला, दुसऱ्या पिढीने थोडं शिक्षण घेतलं आणि काम केलं. आज तिसरी पिढी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करत आहे. त्यातीलच सर्व नातवंडे उच्च शिक्षित झालेले आहेत. सौ योगिताताई गृहिणी व श्री किरण उत्तम वैद्य हे अकाउंटंट असून पुणे येथे कार्यरत आहे. सौ सुवर्णाताई इंजिनियर असून पुणे येथे जॉब करतात व केतन उत्तमराव वैद्य हे IT इंजिनियर म्हणून पुणे येथे स्थायिक आहेत. सौ कविता प्रवीण आरोटे या MSc शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक आहेत. सौ पूजाताई M फार्मसी असून जॉब करतात आणि विकास सुधाकर वैद्य यांनी CA परीक्षा 2018 साली उत्तीर्ण होऊन पासआउट झाल्यानंतर विकास वैद्य अँड असोसिएट संगमनेर या नावाने 2018 पासून आपला उद्योग व्यवसाय ते सांभाळतात. सौ प्रगती संतोष उगले या MCOM शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे भारताने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान 3 या मोहिमेमध्ये सहकारी भूमिका बजावणारे अनुराग दिनकर वैद्य यांनी MTech शिक्षण दिल्ली येथे पूर्ण करून सध्या इस्रो या नामांकित वैज्ञानिक संस्थेमध्ये ते काम करतात. गगनयान या मोहिमेमध्ये सुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. सध्या केरळमधील त्रिवेंद्रम येथे ते कार्यरत आहे. चिरंजीव अभिजित राजेंद्र वैद्य यांनी IT इंजिनियर असून मुंबईला ते काम करतात. कुमारी अनुजा राजेंद्र वैद्य या CA परीक्षेची तयारी करत आहे. सौ प्रियंका या फार्मसी असून श्री क्षितिज पंढरनाथ नवले हे M.Pharm असून गणेश मेडिकल हा व्यवसाय मुंबई येथे सांभाळतात. सौ पल्लवी राजेश मांढरे या M.Com शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे स्थायिक आहेत. इतका मोठा नातवंड परिवार याबरोबरच 6 पतवंड बघण्याचं भाग्य हे विष्णूबाबांना आणि बबू आईंना लाभले. तुम्हाला आमच्या गावामध्ये आमच्या कुटुंबासारखं इतकं सख्यत्व कुठंच मिळणार नाही. तुम्हाला कुठंच नाही, गावात नाही, कुठंच नाही. एकदम मन मोकळेपणा कुठलीच जुमत नाही. येतात दिवाळीला फार एवढं फार बोलूच नका. आमचं आता 2-3 कुटुंबाचं गेलं मेलं तरी 100-1 माणूस होईल काय नको होता असा अंदाज. स्वभावाने शांत परंतु कणखर असणाऱ्या बाबांनी नेहमी सत्याची आणि प्रामाणिकपणाची कास धरली. आनंदात जगलो, काही नाही, दुःख नाही जीवनामध्ये, काही नाही. संकट आली त्याला सुद्धा सामोरे गेलो. तशी संकट येत नाही असं नाही, संकट येतात, गेलंच नाही असतो, होतात त्याची कमी जास्त संकट थोडेफार किंवा, पण एवढं काही जास्त संकट नाही आले आमच्या जीवनात. झालो बरबाद जरी बसला हावरी. वेळ प्रसंगी आपल्याला झळ बसली तरी चालेल, आपले नुकसान झाले तरी चालेल, परंतु दुसऱ्याच्या कामी पडायचं हा गुण कायम त्यांच्या वागण्यात राहिला. अशा 88 वर्षाच्या आयुष्यात प्रचंड संघर्षातून आयुष्य उभे करून अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये बाबांनी कुटुंबासाठी, समाजासाठी, गावासाठी, देशासाठी, वारकरी संप्रदायासाठी चंदनासारखा आपला देह झिजवला आहे. अशा या वैद्य परिवाराच्या आधारवडाला 88व्या अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदाने ज्याला जगायचं आहे ना त्याने, तुम्हाला एक सांगतो, आपले जे आपण आहेत ना, दुसऱ्याला प्रेम देण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हायचं, दुसऱ्याच्या काही अडीअडचणी असतील आपल्या पर्यायाने त्याला त्याची सहमत व्हायचं, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानायचं, त्याच्या दुःखात आपण दुःखी झालं पाहिजे. हेच खरी ऊर्जा आहे. आपणच सुखी पाहिजे. जग मेलं तरी चालं, हे ते तोच मर लागू तर आपल्याला एवढा परोपकारार्थ जे काम करता येतील, सत्कार्य करता येतील, लोकांना प्रेम देता येईल, लोकांच्या संकटाला धावून जाता येईल,
एवढी प्रवृत्ती दिली, भरपूर झाला, हाच आनंद भरपूर झाला. आणि वैद्य परिवाराचा, संस्कारांचा, मायेचा झरा म्हणजे सौ बबूबाई यांना 81वा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. या दोघाही आधारवाडांना वैद्य परिवाराकडून आणि सर्व आलेल्या पाहुण्यांकडून उदंड दीर्घ आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो याच हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे, तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले ओठी, सूर भारा बरे अंतरंगी बाह्य अंगी मन हरपले